आणि या पुढची बातमी येते थेट युद्धभूमीवरून, कारण हमासच्या हल्ल्यामध्ये भारतीय वंशाच्या 3 महिलांचा मृत्यू झालेला आहे। 2 महिला या इस्रायल सैन्यामधील आहेत, तर एका महिलेची अद्याप ओळख पटली नाहीये। युद्धामध्ये मारल्या गेलेल्या किम डोकरकर मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत। त्या इस्रायलच्या बॉर्डर गार्ड पोलीस ऑफिसर होत्या। हमास सोबत लढताना गाझा बॉर्डरच्या जवळ त्यांचा मृत्यू झालेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, ती देखील युद्धभूमीवरून, कारण हमासच्या हल्ल्यामध्ये भारतीय वंशाच्या एकूण 3 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। 2 महिला या इस्रायल सैन्यातल्या आहेत, तर एका महिलेची अद्याप ओळख पटली नाहीये। युद्धामध्ये मारल्या गेलेल्या किम डोकरकर या मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत आणि त्या इस्रायलच्या बॉर्डर गार्ड पोलीस ऑफिसर होत्या आणि हमास सोबत लढताना गाझा बॉर्डरच्या जवळ त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर एकंदरीतच त्या ठिकाणचे देखील सगळे अपडेट्स वेळोवेळी आपल्या प्रत्येक बातमीपत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, कारण सगळ्यात पहिले या युद्धभूमीवरती एबीपी माझा जाऊन पोहोचलाय। आणि याच संदर्भामध्ये थेट युद्धभूमीवरून आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी तेल अवीव या ठिकाणाहून जोडले गेले आहेत। राहुल, खरं तर तुम्ही थेट युद्धभूमीवरती पोहोचलेला आहात, त्या ठिकाणची परिस्थिती पाहताय आणि ज्या 3 महिला ज्या भारतीय वंशाच्या असल्याचं कळतंय, त्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। काय नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही अनुभवताय राहुल? आधी आधी या बेने महाराष्ट्रीयन म्हणजे ज्याला इथे बेने बेंजामिन असं म्हटलं जातं, अशी कम्युनिटी जगभरात आहे। स्पेशली महाराष्ट्रातलं त्याचं कनेक्शन असं आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आणि त्यानंतर सुद्धा बरीच मंडळी इस्रायलची जी ज्यू मंडळी आहेत ती महाराष्ट्रामध्ये आहेत, पुण्यात आहेत, मुंबईमध्ये आहेत। आणि अशी मंडळी ज्यावेळेला स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली त्यानंतर या देशात पुन्हा परत आली, त्यापैकी ही काही मंडळी आहेत। शुद्ध मराठीमध्ये बोलणाऱ्याची संख्या बरीच आहे। जवळपास 85,000 भारतीय वंशाचे इथे नागरिक राहतात, त्यापैकी ही मंडळी आहे। आणि इथे प्रत्येकाला सैन्यामध्ये एक विशिष्ट असा काळ सेवा बजावावा लागतो। आता जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर पुन्हा या सगळ्या मंडळींना सेवेमध्ये परत बोलवलेलं आहे। त्यापैकी या दुर्दैवी 3 मुली असाव्यात, असू शकतात। आताची इथली परिस्थिती अशी आहे की इथे तणावपूर्ण तर वातावरण निश्चितपणे आहे। जवळपास बऱ्याच ज्याला व्यापारी आस्थापना म्हणतो आपण त्या बंद आहेत, शाळा बंद आहेत, लोकांच्या मनामध्ये आणि चेहऱ्यावरती पण चिंता आहे। विशेषतः तेल अवीव पासूनचा जो प्रत्यक्ष जिथे हमासकडून येणारे क्षेपणास्त्र येऊन पडतात, अशा ठिकाणी परिस्थिती बिकट आहे। आणि म्हणून आता इस्रायली सैन्य हे हळूहळू गाझापट्टीच्या दिशेने निघालेलं आहे। त्यांनी जी दिलेली मुदत होती ती मुदत संपलेली आहे। त्यानंतर आपण एका मोठ्या बळाचा वापर करून हल्ला चढवू असं जे म्हटलं होतं इस्रायलनी, त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे की जर तसं प्रत्यक्षात इस्रायलनी केलं तर मग जिथे 365 स्क्वेअर किलोमीटरमध्ये जगातली सगळ्यात जास्त घनता असलेली लोकसंख्या राहते, तिथं परिस्थिती काय तयार होईल। कारण जागतिक सगळ्या UN सहित सगळ्या संघटनांना त्याची चिंता लागून राहिलेली आहे। दुसरीकडे अमेरिकेनं इस्रायलला उघडपणे पाठिंबा दिलेलाच आहे। आपला दुसरा 2 तळ इथे अमेरिकेनं पाठवलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की थेटपणे आम्ही इस्रायलच्या या लढ्यामध्ये सहभागी जरी होणार नसलो तरी इराण आणि इतर मंडळींनी या लढ्यामध्ये सहभागी होऊ नये ही आमची भूमिका आहे। एकूणच हा तणाव किती वाढतो याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे। पुढचे 2-3 दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत। पुढचे 2-3 दिवस तुम्ही देखील आपली स्वतःची अशाच प्रकारे काळजी घ्या। सगळ्यात आधी या युद्धभूमीवरती एबीपी माझाची टीम त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणच्या सर्व घडामोडींवरती एबीपी माझाची नजर देखील अशाच प्रकारे असेल। खरं तर राहुल, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तिथली परिस्थिती आणखी चिघळत चालल्याचं पाहायला मिळतं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहायला गेलं तर त्या ठिकाणी देखील मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतं। मात्र थेट युद्धभूमीवरती पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला बदलती परिस्थिती तिथलं वातावरण बदलवणारी असेल। किती ताण तणाव त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळतोय राहुल? मुख्यत्वे ज्या रस्त्यावरती खूप जास्त गर्दी होती ती गर्दी तुरळक आहे किंवा कमी आहे असं इथलं लोक म्हणतात। प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत। काही जण इथल्या राजकीय अस्थिरतेला दोष देत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की बेंजामिन नेतन्याहू यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं होतं की हमास कशा गतीनं वाढतोय। आता असं झालेलं आहे की इथले नागरिक जसे अस्वस्थ आहेत तसे आजूबाजूचे देश पण अस्वस्थ आहेत। कारण लेबनॉन मधनं आता क्षेपणास्त्राचा मारा सुरू झाला, तुरळकच ही घटना असली तरी सुद्धा त्या बाजूला आता इस्रायलला लढ्याला तोंड द्यावं लागेल का अशी चिंता आहे। दुसरी शाळा मी मगाशी म्हणालो तसं शाळा बंद आहेत, व्यापारी आस्थापना बंद आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यात आणि मनामध्ये चिंता आहे की त्यांना असं वाटतं की आता हा ताण किती वाढणार आहे। आणि जर गाझा पट्टीमध्ये इस्रायलचं सैन्य घुसलं तर त्यानंतरचा किती हाहाकार होऊ शकतो
याचा आपण ज्या आता जी दृश्य वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र आणि जगानं बघितली नक्कीच. की एक निर्वासितांची मोठी संख्या असलेल्या भागामध्ये जर इतकं सशस्त्र सैन्य घुसलं तर मग मात्र अपरिमित अशी हानी होईल. दोन्ही बरोबर आहे. बाजूला चिंता आहे आणि जग चिंतेत. बरोबर आहे राहुल, जगाची चिंता वाढवणारी ही बाब आहे. मात्र या घडामोडींवरती एबीपी माझाची देखील नजर अशाच प्रकारे असेल. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि स्वतःची काळजी नक्की घ्या. तर एकंदरीत आपण पाहिलं की सगळ्यात आधी एबीपी माझा हे युद्धभूमीवरती जाऊन पोहोचलेलं, वेळोवेळी आमच्या प्रत्येक बातमीपत्राच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोतच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.